नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 10 नोव्हेंबरला महा टीईटी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेच्या पेपर 2 मध्ये सामान्य विज्ञान विषयावर आपले 30 गुण अवलंबून आहेत आणि त्यासाठीच आम्ही या विषयात विचारल्या जाणारी एमसीक्यूची सिरीज सुरू केली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण सामान्य विज्ञान या टॉपिकवरील इम्पॉर्टंट एमसीक्यू, पीवायक्यू तसेच त्याचे स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महा टीईटी 2024 या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसीक्यू प्रोव्हाइड करत आहोत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आजच आपलं नाव रजिस्टर करा. विद्यार्थी मित्रांनो, चला आजचं आपलं सेशन आपण सुरू करूयात. प्रश्न आहे, वस्तूचा आकार बदलण्यासाठी कशाची आवश्यकता असते? आपल्याला ऑप्शन दिलेत: बल, हवा, उष्णता आणि वेग. तर विद्यार्थी मित्रांनो, बल जे आहे तर कोणतीही वस्तू आपणाहून जागा बदलत नाही हे आपल्याला माहिती आहे आणि वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असतेच. गतिमान वस्तूची दिशाही बदलण्यासाठी किंवा तिला थांबवण्यासाठी बलाचाच वापर होतो. वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. कोणत्याही क्रिया करण्यासाठी वस्तूवर जोर लावण्याची आवश्यकता असते. वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे, ढकलणे हे आपल्याला करायचं असेल तर आपल्याला बल हे आवश्यक असते. तर मग वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास काय म्हणतात? ऑप्शन्स दिलेत आपल्याला: घर्षण बल, गुरुत्वीय बल, यांत्रिक बल आणि स्नायू बल. विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला होता आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने काम करते. आता ह्या पृथ्वीवरनं एखादा ऑब्जेक्ट जर वरती जात असेल तर त्याच्या जाण्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने गुरुत्वीय बल काम करते. म्हणजे ऑब्जेक्ट बाहेर जात असतो आणि पृथ्वी त्याला आपल्याकडे खेचत असते. त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते आणि शेवटी काय होतं, ती गती शून्य होते. मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला लागते आणि वस्तूवरील गुरुत्वबल म्हणजेच वस्तूचे वजन होय. तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्याला आपण गुरुत्वीय बल असे म्हणतो. ब हे याचं योग्य उत्तर आहे, गुरुत्वीय बल. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या डॅश डॅश असते. आपण जस्ट मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं, पृथ्वीपासून एखादी वस्तू ज्यावेळेस वर जात असेल त्यावेळेस त्या जाण्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेला, अपोजिट डायरेक्शनला पृथ्वीचे गुरुत्वबल कार्यरत असते. ज्यावेळेस ती पृथ्वीपासून ती वस्तू वरवर जाईल त्यावेळेस तिची गती हळूहळू कमी होते. एका क्षणासाठी ती शून्य होते आणि परत ती वस्तू पृथ्वीकडे यायला लागते. या केसमध्ये जर आपण पाहिलं, पृथ्वीचे गुरुत्वबल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने कार्यरत असते. याचा ऑप्शन ड हे योग्य उत्तर आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. गुरुत्वाकर्षणाचा शोध डॅश डॅश यांनी 17व्या शतकामध्ये लावला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, जस्ट आपण मागच्या क्वेश्चनमध्येच पाहिलं की गुरुत्वबलाचा शोध हा 17व्या शतकात लावला गेला आणि तो शोध लावला सर आयझॅक न्यूटन यांनी. तर ऑप्शन क सर आयझॅक न्यूटन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना त्यामध्ये कोणते बल कार्य करू लागते? आपण उदाहरणं पाहिलेले असतील की कॅरमच्या सोंगटीला हळूच आपण जर टिचकी मारली तर ती कॅरम बोर्डवरून घसरत पुढे जाते, परंतु काय होतं, काही अंतरावर जाऊन ती थांबते. सपाट जमिनीवर जर सपोज आपण एखादा चेंडू टाकला तर काही अंतरावर जाऊन तो थांबतो. तर असं का होत असेल? ज्यावेळेस दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासले जातात त्यावेळेस त्यांच्यामध्ये घर्षण बल काम करते. ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. समजा हा जर उतार आहे आणि इथं आपण चेंडू सोडला, तो चेंडू हळूहळू उताराच्या दिशेने जाईल, पण त्या दोन्हीमधलं जे घर्षण असेल त्या उताराचं आणि त्या चेंडूचं त्याच्या गतीच्या विरुद्ध दिशेला काम करेल. तर मग ह्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे, दोन पृष्ठभाग एकमेकावर घासत असताना त्यामध्ये घर्षण बल कार्य करू लागते. हे घर्षण बल गतीच्या विरुद्ध दिशेला नेहमी काम करते. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला काय म्हणतात? आपण जर एखादा चुंबक जमिनीवरती ठेवला आणि त्याच्या शेजारी लोखंडाच्या वस्तू ठेवल्या तर त्या लोखंडाच्या वस्तू आपोआप चुंबकाकडे खेचल्या जातात. हे जे बल चुंबक लावतंय या बलालाच आपण चुंबकीय बल असे म्हणतो. तर चुंबकाद्वारे आकर्षून घेण्याच्या बलाला चुंबकीय आकर्षण आणि लावलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. तर लक्षात ठेवा, चुंबक जे बल अप्लाय करतो त्याला चुंबकीय बल असे म्हणतात. यांत्रिक बल यंत्र अप्लाय करतात, गुरुत्वीय बल हे पृथ्वी अप्लाय करते आणि घर्षण बल जसं आपण जस्ट पाहिलं की दोन वस्तूच्या घर्षणामध्ये अप्लाय होतं. तर याचं योग्य उत्तर चुंबकीय बल हे आहे. आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. विद्युत भारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला काय म्हणतात?
आपण यामागे शिकलेलोच आहे, ज्यावेळेस दोन वेगवेगळे विद्युत भार कार्यरत असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये आकर्षण निर्माण होते. दोन सारखे विद्युत भार असतील तर त्याच्यामध्ये रिपल्शन असते किंवा ते एकमेकांपासून दूर जातात. तसंच जर आपण केसांमध्ये कंगवा जर घासला आणि कागदांच्या कपट्यावरती जर तो ठेवला तर ते कागदाचे कपटे त्याच्याकडे आकर्षित होतात. या आकर्षणाला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. तर याचं योग्य उत्तर क आहे, स्थितिक विद्युत बल. पुढचा प्रश्न पाहूयात. वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे डॅश डॅश असे म्हणतात. उदाहरण घेऊयात. आपण एखादा प्रवासी ज्यावेळेस बसमध्ये बसलेला असतो आणि ती बस एका विशिष्ट वेगाने चाललेली असते. जर अचानक त्या बसला जर ब्रेक लावला गेलं तर ते प्रवासी जे असतात ते पुढे ढकलल्या जातात. तर या केसमध्ये काय होतं, ज्यावेळेस ती बस गतीमध्ये असते किंवा त्या बससोबत तो व्यक्ती गतीमध्ये असतो त्यावेळेस त्या गतीला जडत्व प्राप्त झाले असते किंवा त्या ऑब्जेक्टला जडत्व प्राप्त झाले असते. ज्यावेळेस अचानक ब्रेक लागला जातो त्यावेळेस त्या जडत्वामुळे ती व्यक्ती जी आहे ती पुढे फेकल्या जाते. तर यालाच जडत्व किंवा गतीचे जडत्व असे म्हणतात. तर याच्यामध्ये आपला ऑप्शन आहे जडत्व, ऑप्शन ड याचा योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात कारण. आपण जस्ट आत्ताच मागच्याच क्वेश्चनमध्ये पाहिलंय की ज्यावेळेस एखादा व्यक्ती बसमध्ये बसलेला असतो आणि बसला अचानक ब्रेक लागते त्यावेळेस तो व्यक्ती पुढे फेकला जातो. त्याचं कारण जे आहे ते गतीचे जडत्व आहे. कारण त्या ऑब्जेक्टला किंवा त्या व्यक्तीला आहे त्या गतीच्या स्थितीत राहायचं असतं, पण अचानक ब्रेक लागल्यामुळं गतीचे जडत्व त्या व्यक्तीवरती कार्य करते आणि तो व्यक्ती पुढे फेकला जातो. ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे गतीचे जडत्व. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पाण्याने भरलेल्या पेल्याखालील कागद पाणी न सांडताही वेगाने ओढून काढता येतो. हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? आपण तो एक्सपेरिमेंट पाहिला असेल. टेबलवरती एक पेला आणि त्याच्या खाली जर आपण कागद ठेवला आणि त्या पेल्यामध्ये जर आपण पाणी ठेवलं आणि जर एक विशिष्ट फोर्स त्या किंवा विशिष्ट बल त्या कागदाला लावलं आणि तो कागद जर त्याच्या खालून विशिष्ट वेगाने ओढून घेतला तर तो पेला त्यातलं पाणीही न सांडता जसाच्या तसा टेबलवरती राहतो. तर या प्रक्रियेमध्ये काय होतं, याला स्थितीचे जडत्व प्राप्त झालेले असते. ज्यावेळेस तो पेला त्याच्यामध्ये पाणी असते आणि आपण कागद त्याच्या खालून खेचून घेतो तर त्या जडत्वाच्या नियमानुसार तो ग्लास आहे त्या स्थितीमध्ये त्याला राहायचं असतं. तर इथे जडत्व काम करतं, म्हणून याचं जे योग्य उत्तर आहे ते क जडत्व हे आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. आगगाडी सुरू होते तेव्हा बसलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या कारणामुळे मागे झुक. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस वस्तू स्थिर असते आणि किंवा व्यक्ती तो स्थिर असतो आणि आगगाडी चालू होते त्यावेळेस स्थितीचे जडत्व त्या व्यक्तीला प्राप्त झालेले असते आणि या जडत्वाच्या परिणामामुळे ती व्यक्ती आगगाडी सुरू झाल्यानंतर मागे झुकल्या जाते. तर याचं योग्य उत्तर अ स्थितीचे जडत्व हे आहे. ठीक आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता पदार्थ सर्वोत्कृष्ट जळण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन दिलेत आपल्याला कोळसा, रॉकेल, पेट्रोल आणि हायड्रोजन. तर याच्यामध्ये चारही जे आहेत ते जळण आहेत, पण आपल्याला याच्यामधून सर्वोत्कृष्ट जळण कोणतं ते शोधायचंय. जसं की कोळसा जळल्यानंतर कार्बन डायऑक्साईड तयार होतो, रॉकेल जळल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड तयार होतात. त्याच्यानंतर पेट्रोलमध्ये सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतात. त्याच्यानंतर हायड्रोजन ज्यावेळेस जाळलं जातं त्यावेळेस पाणी तयार होते, म्हणजे बाष्प तयार होते. तर याच्यामध्ये बाकीचे जे तीन आहेत त्या तिन्हीमध्ये प्रदूषण करणारे घटक असतात, पण हायड्रोजन जाळल्यानंतर जे पाणी तयार होतं हे पाणी प्रदूषण न करणारा घटक आहे, म्हणून हे क्लीन फ्यूल किंवा सर्वोत्कृष्ट जळण आहे. लक्षात ठेवा, हायड्रोजन ज्यावेळेस आपण जाळतो त्यावेळेस त्याच्यापासून पाणी तयार होतं आणि हे प्रदूषण करत नाही, म्हणून याला सर्वोत्कृष्ट जळण असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, लक्षात राहील. चला पुढचा प्रश्न पाहूयात. सर्व सेंद्रिय संयुगामधील आधारभूत मूलद्रव्य म्हणजे डॅश डॅश होय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सेंद्रिय संयुग पाहूयात. सेंद्रिय संयुग म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन असणार आहे. उदाहरण घेऊयात आपण मिथेन, त्याच्यानंतर इथेन घेऊया, त्याच्यानंतर ॲसिटोनचं एक्झाम्पल घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पहा, इथे कार्बन आहे, इथे कार्बन आहे आणि इथे कार्बन आहे. तर हा कार्बन जो आहे तो प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे. हे जे आहेत एक्झाम्पल हे सगळे कार्बनी संयुगांचे किंवा सेंद्रिय संयुगांचे उदाहरणं आहेत. सेंद्रिय संयुगांचा मेन जो एलिमेंट असणार आहे, मेन जो मूलद्रव्य असणार आहे ते कार्बन असतं. कार्बन हे कंपल्सरी सेंद्रिय संयुगामध्ये उपस्थित किंवा प्रेझेंट असतं, म्हणून याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे कार्बन.
जी संयुग सेंद्रिय असतात त्यांच्यामध्ये कार्बन हा मूलद्रव्य कॉमन असतो. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. क्ष किरणांचा वेग डॅश डॅश वेगा इतकाच असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, क्ष किरण म्हणजे ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनची एखादी बीम एखाद्या धातूच्या पृष्ठभागावरती आदळली जाते त्यावेळेस त्या धातूमधून बाहेर पडणारे किरण किंवा त्या पृष्ठभागावरून बाहेर पडणारे किरण हे क्ष किरण किंवा एक्सरे असतात. आणि या एक्सरेचा वेग जो आहे तो प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो. जनरली एक्सरेचा वापर जो आहे हॉस्पिटलमध्ये केला जातो. हॉस्पिटलमध्ये फ्रॅक्चरसाठी ज्यावेळेस डॉक्टर एक्सरे करणं सजेस्ट करतात त्यावेळेस ती इमेज जनरेट करण्यासाठी एक्सरेचा वापर केला जातो. ठीक आहे, तर एक्सरेचा वेग किंवा क्ष किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. धातूंचे निष्कर्षण करण्यासाठी कोकचा वापर केला जातो कारण कोक हा उत्कृष्ट डॅश डॅश आहे. ऑप्शन्स दिलेत आपल्याला उत्प्रेरक, क्षपणक, इंधन आणि ऑक्सिडीकारक. तर आपलं उत्प्रेरक माहिती आहे. उत्प्रेरक म्हणजे असा एक संयुग की जे अभिक्रियेचा वेग वाढवतं. क्षपणक म्हणजे हायड्रोजन ऍड करणारं किंवा ऑक्सिजन काढून घेणारं संयुग. त्याच्यानंतर इंधन म्हणजे आपण इंधन वापरतो, जळण म्हणून इंधन वापरतो. त्याच्यानंतर ऑक्सिडीकारक म्हणजे ऑक्सिजन देण्याचं काम किंवा ऑक्सिजन त्या कंपाऊंडमध्ये त्या संयुगामध्ये ऍड करण्याचं काम करणारा संयुग म्हणजे ऑक्सिडीकारक. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं तर धातूंचे जे खनिज असतात ते ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये नेचरमध्ये प्रेझेंट असतात. उदाहरण घेऊयात आपण Al2O3 म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईडचं. याला बॉक्साईड पण म्हणतात. तर ॲल्युमिनियम हा Al2O3 या फॉर्ममध्ये नेचरमध्ये असतो आणि याच्यामधून जर ऑक्सिजन बाहेर काढला तर आपल्याला ॲल्युमिनियम हा धातू मिळेल. तर तो ऑक्सिजन बाहेर काढण्यासाठी कोकचा वापर केला जातो किंवा कार्बनचा वापर केला जातो. तर हा कोक कार्बन हा क्षपनक म्हणून इथे काम करतो कारण इथे ऑक्सिजन बाहेर काढला जातो. या क्रियेला क्षपनन असे म्हणतात. म्हणून याचं जे योग्य उत्तर आहे ते ब क्षपनक आहे. तर कोक हा क्षपनक म्हणून वापरतात. समजलंय? चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणास भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे म्हटले जाते? आपल्याला ऑप्शन्स दिले. डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर राजा रामण्णा, डॉक्टर H.N. सेठना, डॉक्टर विक्रम साराभाई. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर होमी भाभा जे आहेत त्यांनी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची जे तुर्भेमध्ये आहे त्याची स्थापना केली होती आणि त्यांच्यानंतर त्या रिसर्च सेंटरला त्यांचं नाव देण्यात आलं. तर डॉक्टर होमी भाभा जे आहेत ते भारताच्या अणुविज्ञानाचे जनक आहेत. त्यांनी भारताच्या अणुविज्ञान या क्षेत्रामध्ये खूप सारं योगदान दिलेलं आहे. ठीक आहे, राहील लक्षात? चला पुढचा प्रश्न पाहूयात. गोबर गॅस व नॅचरल गॅस यामध्ये मिथेन हा प्रमुख घटक असतो. मिथेनला डॅश डॅश असेही म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, CH4 म्हणजे मिथेन. विद्यार्थी मित्रांनो, मिथेनला मार्श गॅस असे म्हणतात कारण की ज्यावेळेस निसर्गामध्ये जेवढे जैविक घटक आहेत ते हे कार्बनी संयुगांपासून बनलेले असतात आणि त्यांचं ज्यावेळेस विघटन होतं त्यावेळेस त्याच्यामधून मार्श गॅस किंवा मिथेन हा प्रमुख घटक बाहेर पडतो. गोबर गॅसमध्ये आपल्याला माहिती आहे की शेणाचं विघटन केलं जातं. नॅचरल गॅसमध्ये पण ज्यावेळेस नॅचरल गॅस भूगर्भातून काढला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये मिथेन हा प्रमुख घटक असतो. तर याचं योग्य उत्तर आहे मार्श गॅस. खालील 3 वायुरूप इंधनांची नावे दिलेली आहेत. चौथे नाव त्यापेक्षा वेगळे आहे, ते कोणते? आपल्याला ऑप्शन्स दिलेत मित्रांनो. मिथेन, ब्युटेन, प्रोपेन आणि पॅराफिन. तर हे जे पहिले 3 आहेत हे गॅस आहेत किंवा वायू आहे आणि पॅराफिन जो आहे तो द्रव आहे किंवा लिक्विड आहे. तर हे पहिले 3 जे आहेत ते इंधन म्हणून वापरले जातात. पॅराफिन जे आहे, पॅराफिन हे सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरले जाते. त्याला पॅराफिन वॅक्स पण म्हणतात. त्याच्यानंतर जे स्किन प्रॉडक्ट असतात, स्किन प्रॉडक्टमध्ये पॅराफिनचा वापर होतो. याचं योग्य उत्तर ड हे आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. बेन्झिन हेक्झाक्लोराइड हे अत्यंत प्रभावशाली डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, बेन्झिन हेक्झाक्लोराइड हे कीडनाशक म्हणून वापरतात. आपल्याकडे कांद्याच्या साठवणुकीमध्ये बेन्झिन हेक्झाक्लोराइडचा वापर केला जातो. त्याला BHC पावडर ही म्हटलं जातं. तर याचं योग्य उत्तर आहे कीडनाशक. ऑप्शन ड राहील लक्षात. चला पुढचा प्रश्न घेऊयात. खालीलपैकी कोणते रासायनिक द्रव्य भूल देण्यासाठी वापरता येते? आपल्याला ऑप्शन दिलेत बेन्झिन, इथर, मिथेन आणि इथेन. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच्या काळामध्ये जसे ॲनेस्थेशियासाठी किंवा भूल देण्यासाठी इंजेक्शनचा वापर होतो तसा सुरुवातीच्या काळामध्ये इंजेक्शन्स किंवा या औषधांचा शोध लागलेला नव्हता. त्यावेळेस इथरचा वापर व्हायचा. श्वासाद्वारे इथर शरीरात पाठवला जायचा आणि त्याच्यामुळे रुग्णांना भूल यायची. तर इथर हा याचा योग्य पर्याय आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे MCQ. आय होप तुम्हाला आजचे कॉन्सेप्ट समजले असतीलच. तुमचे इतर काही प्रश्न असतील तर मला तसे कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. सोबतच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सिरीज अशीच पाहत राहा. यामुळे आपला परीक्षेमध्ये नक्कीच खूप फायदा होणार आहे. थँक्यू.